So let's start with the lecture. So once again, a very warm good afternoon, guys, and welcome for React course. तर आजचं जे लेक्चर आहे थोडं इम्पॉर्टंट आहे कारण आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ लेआउट दॅट इज कॉल्ड ॲज अ फ्लेक्स. ओके, तर हे समजण्याच्या आधी आपण हे समजून घेऊया की लेआउट असतात का किंवा लेआउटचा यूज काय असतो. जेव्हा पण तुम्हाला कोणती पण वेबसाईट डिझाईन करायची असते, ओके, जेव्हा पण तुम्हाला कोणती पण वेबसाईट डिझाईन करायची असते त्यासाठी आपल्याला लेआउट्सची जरूरत पडते. काय कशी जरूरत पडते? लेआउट. तर लेआउट थोडी या प्रकारे पण असू शकतात. लेट्स से दॅट दिस इज माय एंटायर वेबसाईट. हे माझ्या वेबसाईटचं पेज आहे आणि मला या पेजवरती टॉपला एक हेडर सेक्शन, बॉटमला फुटर सेक्शन, ओके, सेंटरला एक सेक्शन असाइन करायचं. आता या इंटरनल सेक्शन मध्ये अजून दोन पार्ट आहेत जे लेफ्ट राईट आहे, समजतंय? आणि त्यानंतर परत ह्या आतल्या सेक्शन मध्ये तीन पार्ट आहे जे थोडे या प्रकारे 1, 2 आणि 3. कसं आहे तुमचं UI? त्याला आपण व्हाईट बोर्ड थ्रू इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतो. ओके, सो जस्ट आय विल ओपन द ब्राउझर. Let's open the browser and here just I will search for Excelite job. Okay, so let's go to our course area. And here just I will open the whiteboards. So now you can see that this is what we have just done till the last one. Okay. Okay. So yes, in the last lecture we have learned that was like box model. किती properties box model च्या? 5 properties. कोणत्या त्या? Height, width, adding, margin, border. ओके, आता आपण फ्लेक्सचं थोडं कन्सेप्ट समजू घ्या. लेट्स से दॅट की तुम्हाला एक UI डिझाईन करायचा अँड द UI इज समथिंग लाईक दिस. The very first we have a page with us. काय आहे आपल्याकडे? एक पेज. Okay, we have a page with us. The next thing is या पेज मध्ये एक स्टार्टिंगला आपल्याकडे हेडर आहे. त्याचप्रमाणे एक फुटर पण आहे. त्याच्या आतमध्ये एक सेक्शन आहे. काय आतमध्ये? ब्लू कलर. या सेक्शन मध्ये पण परत असे पार्टिशन आहे. That we have, this is the one, and again we have one more section. Okay, again we have one more. So just I will make it like this. या आतल्या सेक्शन मध्ये परत दोन पार्ट, 1, 2 आणि त्यानंतर अशा प्रकारे UI आहे. आता क्वेश्चन असेल जर मला असा वेब पेज डिझाईन करायचा असेल तर कसं करू शकतो? कोण सांगितलं?
येस, डायरेक्टली आपण करू शकतोय का? आन्सर इज यासाठी आपल्याला डिस्प्ले नावाची प्रॉपर्टी समजून घ्यावी लागते. कोणती प्रॉपर्टी? डिस्प्ले प्रॉपर्टीमध्ये डिस्प्ले प्रॉपर्टीचा यूज करून तुम्ही लेआउट डिझाईन करू शकता. काय करू शकताय? लेआउट डिझाईन करू शकता. लेआउट डिझाईन करण्यासाठी आपल्याकडे दोन वेज आहेत. एक वे आहे ग्रीड अँड सेकंड इज ग्रीड अँड द सेकंड वे इज फ्लेक्स. आता यापैकी ग्रीड हा थोडा जुना पार्ट आहे, पण आज पण इंडस्ट्रीमध्ये यूज होतो. पण खूप सारे फ्रेमवर्क आता फ्लेक्स वरती काम करतात. तर फ्लेक्स एक सिंपल कॉन्सेप्ट. ओके, फ्लेक्स एक सिंपल कॉन्सेप्ट. ठीक आहे. आता फ्लेक्स कॉन्सेप्ट रन कसा होतो हे आपण समजून घेऊ. तर फ्लेक्स म्हणजे फ्लेक्झिबल बॉक्स. फ्लेक्झिबलची स्पेलिंग काय सांगा? ओमकार, फ्लेक्झिबल आहे का? कोण म्हटलं ते? अरे तो फ्लेक्झिबल आहे. लेक्चर तिकडे पण करतोय आणि इकडे पण अटेंड करतोय. याला म्हणतात फ्लेक्झिबिलिटी. मी फ्लेक्झिबल म्हटलं तुम्ही फिजिकल अटेन्शन पाहिजे. माणूस फक्त फिजिकली फ्लेक्झिबल नसतो. तर आता सांग, ओमकार फ्लेक्झिबल आहे का? सी, टेन्स प्रूव्ड. फ्लेक्झिबलचा अर्थ सांगा, कोण सांगेल? मी रेकॉर्डिंगला विंडोज यूज करणार आहे. त्याचं रिझन असं आहे की विंडोज मध्ये रेकॉर्डिंग प्रॉपर होते आणि माझा माईक सपोर्ट करतोय. लिनक्स मध्ये मला थोडा लॅपटॉपमुळे इश्यू येतो. फॉरगेट अबाउट. बट यू गाईज विल यूज. हा, सांगा. फ्लेक्सिबल आणि डायनेमिक यामध्ये फरक आहे. ऍडजस्टेबल, व्हेरी गुड. बघा, त्यांनीच त्याचं उत्तर दिलं. ऍडजस्टेबल, बरोबर बोलला. एखादी गोष्ट जर तुम्हाला ऍडजस्ट करता येते त्याला फ्लेक्झिबिलिटी म्हणतात. ओके, ऍडजस्टमेंट हा फ्लेक्झिबलचा पार्ट. मला मी फ्लेक्झिबल या किंवा फ्लेक्स बॉक्सचं खूप सिंपल उदाहरण देऊ. फ्लेक्स बॉक्स मध्ये दोनच पार्टी असतात. किती पार्टी असतात? दोन. एक असती पॅरेंट आणि एक असती चाइल्ड. किती पार्टी असतात फ्लेक्स बॉक्स मध्ये? पॅरेंट आणि चाइल्ड. तर मला सांगा, पॅरेंट कडे जास्त पॉवर होतो का चाइल्ड कडे? व्हेरी गुड. कोणाकडे पॉवर जास्त असतो? पॅरेंट कडे. रितेश, काय चालू बेटा? कोणाचं आहे? म्हणजे नाव मम्मीचे पण कॉल कोणाचं? उचल. Okay, let's continue the part. So in the flex box, we have learned one thing. In the flex box, we have learned one thing, that flex is nothing but it's a collection of parent and child. Okay? तर पॅरेंट कडे जास्त पॉवर असते का चाइल्ड कडे? पॅरेंट कडे, बरोबर की? तसंच फ्लेक्स बॉक्स मध्ये पण असं असतं. ओके, फ्लेक्स बॉक्स मध्ये पण असं असतं. आता मी एक सिंपल उदाहरण घेऊ. ग्रँड पॅरेंट, फादर आणि सन यांच्यामध्ये जर मला फक्त दोनच लेवलचं रिलेशनशिप क्रिएट करायचं आहे तर करू शकतोय का आपण? बघा, मी इथे लिहितो ग्रँड पॅरेंट, पॅरेंट अँड सन. आता हे जे तीन आहे यांच्यामध्ये मला दोन लेवलचीच रिलेशनशिप क्रिएट करायची. तर कशी करू शकतो आपण? हे जे ग्रँड पॅरेंट आहे, दिस इज द पॅरेंट ऑफ पॅरेंट, बरोबर किती? मग या ग्रँड पॅरेंट साठी आपला पॅरेंट कोण झाला? सन, बरोबर. आणि या सन साठी पॅरेंट विल बी पॅरेंट
अँड सन विल बी सन. आता जेव्हा समजलं नाही अजून एकदा सांग. इथे जर नीट लक्ष दिलं तर ग्रँड पॅरेंट हा पॅरेंटच आहे, पण याचा सन कोण आहे? आणि इथे पण पॅरेंट हा पॅरेंटच आहे आणि त्याचा सन कोण आहे? किती रिलेशनशिप बनले ते? बस तुम्हाला फ्लेक्सबॉक्स मध्ये हेच लक्षात ठेवायचं की फ्लेक्सबॉक्स मध्ये जो आउटर साइड असेल तो पॅरेंट, त्याचा इनर साइड असेल तो चाइल्ड, त्याच्या आतमध्ये परत एलिमेंट असेल मग कसं होईल? जसं इथे मी आता बोललो. ओके, सो इफ आय क्रिएट 3 boxes like this, and if I provide a color for each of them, so here you can say yellow is a parent of blue and blue is a parent of pink. यामध्ये रिलेशन दोनच असतात, पॅरेंट आणि चाइल्ड. ग्रँडसन ही रिलेशनशिप नाही. तर फ्लेक्स मध्ये किती रिलेशन असतात? दोनच. ग्रँड सन, ग्रँडचे पॅरेंट, फोर फादर हा प्रकारच नाही. ओके, हे लक्षात आलंय का? क्लिअर आहे? क्लिअर आहे? व्हेरी गुड. नाव लेट्स मूव टुवर्ड्स द नेक्स्ट पार्ट. नाव लेट्स अंडरस्टँड द वे. आता जसं मी तुम्हाला म्हटलं पॅरेंट मध्ये जास्त पॉवर असते, येस ऑर नो? तर पॅरेंट मध्ये आपल्याकडे टोटल 6 टाईपच्या प्रॉपर्टीज असतात. किती प्रॉपर्टी असतात? 6. फर्स्ट इज डिस्प्ले ॲज फ्लेक्स. त्यानंतर असते फ्लेक्स डिरेक्शन. त्यानंतर असते फ्लेक्स व्रॅप. त्यानंतर असते जस्टिफाय कॉन्टेंट अँड अलाइन आयटम्स. आणि मग शेवट असते अलाइन कॉन्टेंट. जस्ट सो दिस इज व्हॉट द थिंग इज. आपल्याकडे टोटल 7 to 8 प्रॉपर्टीज. ओके, टोटल 6 प्रॉपर्टीज मी इथे शो केल्या. कोणते कोणते आहे? डिस्प्ले ॲज अ फ्लेक्स, फ्लेक्स डिरेक्शन, फ्लेक्स रॅप, जस्टिफाय कॉन्टेंट, अलाइन आयटम अँड अलाइन कॉन्टेंट. ब्रेक घ्यायचं. किती प्रॉपर्टीज आहे? 6. या प्रॉपर्टी तुम्हाला तोंडपाठ पाहिजे. ओमकार, कोणत्या प्रॉपर्टीज? चाइल्डच्या प्रॉपर्टी आपण नंतर बघणार. या पाठ होतील. हो, अभ्यास होईल. हा, आणि मी जेव्हा विचारेल तेव्हा मला आन्सर हवं. ओके, समजलंय का? प्रॉपर्टीज लिहिल्या सर्वांनी? सावकाश सावकाश. विषय सुंदर आहे. अजून तुम्ही पहिलं स्टेज पण पार नाही केलेलं. आपल्या जॉब नाही लागत आहे. कोणाला कमिटमेंट करून ठेवले का ओंकार? नाही ना? ऐक माहिती बरोबर का, रेकॉर्डिंग मध्ये जातोय आवाज. असो, ठीक आहे. सो नाव लेट्स स्टार्ट विथ द डिझाईन. या प्रॉपर्टी लक्षात ठेवा. कोणत्या प्रॉपर्टीज? समर्थ, आवाज. पॅरेंट प्रॉपर्टी किती आहे? कोणत्या कोणत्या? धन्यवाद ओंकार. ती मला कॉफी बनवता येत म्हणून त्याला सांगा. हा, अजून अलाइन आयटम, अलाइन कॉन्टेंट,
आता प्रत्येकाचा यूज काय ते समजून घेऊ. ओके, लेट्स अंडरस्टँड दिस. सो यासाठी मी एक सिंपल सा what we will do, we will just create a very simple project for this. Okay, so simply I will create a very simple project for this. So let's create that. So here just I will go to the Z project Z, CodeRift, batch 4, more learning, CSS, and here I will create a folder called as a Flex. Let's make a right click, start with CMD. Just give me a minute. Fine. So now let's open the project over here. So what I will do for that, just I will go to the folder, and inside the folder just I will say code space dot, or just I will say open the project with VS. So I will create one file called as index.html, and also I will create one more folder, CSS, which under me banel main.css. Let's create a very basic HTML structure. So I will say doc type HTML, head, title, which will be box model, flex box, and I will just say body, h1 element. Let's open this one with live. So this is what you will see it only. Okay. Now the next step. So इथे मी CSS फाईल लिंक करेल. कोणता टॅग यूज करतो आपण CSS फाईल लिंक करण्यासाठी? The tag which you use is called as a link. Very good. The next we are going to see, or we will just attach our CSS file. Let's save it. And now to check it, I will just use body. Body कोणत्या टाइपचा सिलेक्टर आहे? कोणता आहे? एलिमेंट सिलेक्टर. विसरायचा नाही. Background color as, and now if we save this, तर मला इथे बॅकग्राऊंड कलर रेड मिळायला हवा. Yeah, and you will see that it actually works. Okay. Now let's create some boxes. So सर्व स्टार्टिंगला मी एक मेन बॉक्स क्रिएट आणि त्याच्या अंडर मी 3 सेक्शन क्रिएट केले. So I will say child 1. Instead of 3, I will create 4. Child 2, child 3, child 4. आणि या मेनला मी एक क्लास ऍड करेल, which I will say flex container. आता एक लक्षात घ्या, फ्लेक्स मध्ये जेव्हा तुम्ही कोणता पण पॅरेंट एलिमेंटचा विचार करता, हा जसा पॅरेंट फ्लेक्स आहे, याला टेक्निकली आपण फ्लेक्स कंटेनर म्हणतो. काय म्हणतो? फ्लेक्स कंटेनर. आणि त्याच्या आतमधला जो चाइल्ड असतो त्याला म्हणतात फ्लेक्स आयटम. काय म्हणतात? फ्लेक्स. ओके, इथपर्यंत काही प्रॉब्लेम, काही क्वेश्चन? लेट्स टेक अ 5 minutes something.
Only 5 minutes. So let's resume it now. आता आपण फ्लेक्स वरती UI क्रिएट करू. ओके, लेट्स वर्क विथ इट. तर इथे आपण फ्लेक्स कंटेनर क्रिएट करू. कंटेनर म्हणजे काय? पॅरेंट. आणि मी प्रत्येक सेक्शनला एक क्लास ऍड करतोय ज्याला म्हणून आपण फ्लेक्स आयटम. काय त्याचं नाव? सो लेट्स क्रिएट इट फॉर ऑल ऑफ देम. जस्ट इथे मी मल्टी कर्सर यूज करेन. पेस्ट इट, save it. Okay, now we have a flex container and flex item, so let's use it over here. But सर्वात आधी आपल्याला काय यूज करायचं आहे? काय म्हणतात त्याला? युनिव्हर्सल सिलेक्टर. लिहिलंय काय तुम्ही? काल सांगितलं होतं मी बॉक्स साइजिंग साठी आपण युनिव्हर्सल सिलेक्टर यूज करतो. सो वी विल यूज अ युनिव्हर्सल सिलेक्टर. वेअर आय विल से बॉक्स साइजिंग ॲज बॉर्डर बॉक्स. आणि इथे मी अजून एक व्हॅल्यू यूज करेन, मार्जिन ॲज अ 0. इनिशियली फक्त हे लक्षात ठेवा, हे 3 लाईन सर्वात इम्पॉर्टंट आहे. आणि बाय डिफॉल्ट प्रत्येक पेजवर तुम्ही हे लिहिणार, प्रत्येक वेबसाईटचं. हे कंपल्सरी आहे. लक्षात आलंय? नाउ लेट्स से this is the first class which I will use. And then we have one more class which is called as a flex item. Hi, flex item. Very good. Now here I will say that this flex item will have width as, आता आपण एक नवीन युनिट बघणार आहे ज्याला म्हणतात पर्सेंटेज. तशी टोटल एरिया असतो विथ ही 100% असते. 100% म्हणजे काय? टोटल एरिया तो कव्हर करतो. व्हॉट इज 100%? इट कव्हर्स द टोटल एरिया. ओके, सो आय विल जस्ट से दॅट इट विल हॅव 25. आता मला सांगा, जर मी 25% विड्थ जर दिली तर एका रो मध्ये किती किती एलिमेंट सेट होऊ शकताय? 5, बरोबर. कारण 5 2 जार 10 म्हणजे 5 20 जार 100. 100% कव्हर होता, बरोबर ना? अरे बरोबर का? आणि याला आपण हाईट यूज करू. हाईट ॲज अ 200 पिक्सल. And now I will use a border with 1 pixel, solid and एका पर्टिक्युलर एरियाचे जर मी 5 भाग जर केले इक्वली तर ते किती पर्सेंट होतील? सपोज फॉर एन एक्झाम्पल हा बॉक्स आहे, याचे मी 5 इक्वल पार्ट्स केले तर एक पार्ट किती एरिया ऑक्युपाय करेल? तर आपण हा फ्लेक्स आयटम 20%चा एक बनवलाय. असे किती फ्लेक्स आयटम आहे आपल्याकडे आता? नाही रे बाळा, 4च. म्हणजे किती एरिया कव्हर करेल? व्हेरी गुड, 80%. नाउ द नेक्स्ट इज आय विल डिक्रीज द हाईट ऑफ दिस ॲज 100% पिक्सल. दिसताय चार्ट? किती एरिया कव्हर करतो? 20%. नाउ I will add a property called as a display as a flex to their parent. एका रो मध्ये आले, किती एरिया ऑक्युपाय करताय? 20%. किती एरिया ऑक्युपाय करताय? चला आता आपण पॅरेंट बघूया की पॅरेंट किती एरिया ऑक्युपाय करतोय. तर मी ते म्हणेल लाईट कोरल. किती एरिया ऑक्युपाय करतोय पॅरेंट? 100%. चला पॅरेंट जे चाइल्ड आहे त्यांना मी म्हणेल बॅकग्राऊंड कलर ॲज लाईट ग्रीन. किती एरिया ऑक्युपाय करताय? मग आता मला जर हे सर्व एलिमेंट सेंटर आणायचे असतील, सॉरी बाय डिफॉल्ट हे कसे दिसतंय तुम्हाला? हॉरिझॉन्टल. जेव्हा एलिमेंट हॉरिझॉन्टल मध्ये असतात तेव्हा त्यांची जी डिरेक्शन असते, फ्लेक्स डिरेक्शन, ती असते रो. काय असते?
सॉरी काय असते रो. तर ही फ्लेक्सची सेकंड प्रॉपर्टी. म्हणजे बाय डिफॉल्ट जेव्हा तुम्ही डिस्प्ले ॲज अ फ्लेक्स बनाल तर तिचे चाइल्ड एलिमेंट कसे अरेंज होतील रो मध्ये. पण मला जर परत ते वन बिलो अनदर हवे तर या केसमध्ये आपण फ्लेक्सची डायरेक्शन कॉलम करतो. काय करतो समजलं. जर मला डिफॉल्ट हवे तर फ्लेक्सची डायरेक्शन काय असते. तर आता लिहा फ्लेक्स डायरेक्शन बाय डिफॉल्ट द फ्लेक्स डायरेक्शन इज रो. बाय डिफॉल्ट फ्लेक्स डायरेक्शन इज समजताय. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे. या पॉइंट पर्यंत काही प्रॉब्लेम आहे का तुला तुला नाही ना. लास्ट इकडे मनीष good. So the next is going to be so now the question is that की आता फ्लेक्स मध्ये तुम्ही असं काय करू शकता ज्याने फ्लेक्सचा युआय अजून प्रिसाइज प्रॉपरली होतो. आता हा जो पॅरेंट आहे सर्वात आधी आपण कोणती प्रॉपर्टी यूज केली पॅरेंटला डिस्प्ले ॲज अ प्रॉपर्टी रे बाळा. त्याची क्लासचं नाव काय आहे प्रॉपर्टी कोणती यूज केली डिस्प्ले ॲज अ. तर त्याची बाय डिफॉल्ट डिरेक्शन कशी होती रो होती बरोबर. आता मला हे सर्व कॉन्टेंट सेंटरला मूव्ह करायचे. कसे मूव्ह करायचे पण सेंटर म्हणजे कोणता सेंटर हॉरिझॉन्टल सेंटर. कसा सेंटर हॉरिझॉन्टल सेंटर. अशा केसमध्ये आपण काय करूया इथे मी अजून एक प्रॉपर्टी यूज करेल ज्याला म्हणतात जस्टिफाय कॉन्टेंट. काय म्हणतात जस्टिफाय कॉन्टेंट. आणि मला कशी हवी ती सेंटर झाली सेंटरला. असं आता तो सेंटरला का बरं आलाय कारण टोटल पर्सेंटेज किती यूज होत आहे 80. टोटल पर्सेंटेज पॅरेंटची किती आहे स्पेस आहे थोडी मुवमेंटला त्यामुळे तो सेंटरला मूव्ह झाला. हेच मला जर राईटला मूव्ह करायचंय तर इथे आपण यूज करणार फ्लेक्स एंड. काय यूज करणार फ्लेक्स एंड. तो मूव्ह कुठे करेल राईटला. आता बाय डिफॉल्ट कसा होता तो लेफ्ट साइडला डिफॉल्ट. तो बाय डिफॉल्ट तो होता फ्लेक्स स्टार्ट. काय होता म्हणजे जस्टिफाय कॉन्टेंटच्या किती व्हॅल्यू टोटल आतापर्यंत जे आपण बघितल्या कोणत्या कोणत्या होत्या सेंटर फ्लेक्स एंड आणि फ्लेक्स स्टार्ट. इथपर्यंत आले लक्षात व्हेरी गुड. ओके. आता मी इथे तीनच फ्लेक्स यूज करणार सॉरी फ्लेक्स आयटम आता मी तीनच यूज करेन. किती आयटम आता यूज करतो मी म्हणजे किती पर्सेंटेज आहे 60% बरोबर. आता मला कसं हवंय चाइल्ड एलिमेंट 1 हा लेफ्ट साइडला हवाय. कसा हवाय चाइल्ड एलिमेंट 1 लेफ्ट साइडला चाइल्ड 2 सेंटरला आणि चाइल्ड 3 एंडला. जर मला असा स्पेस हवी प्रत्येकामध्ये तरी ते आपण जस्टिफाय कॉन्टेंटची अजून एक व्हॅल्यू यूज करतो ज्याला म्हणतात स्पेस बिटवीन. काय म्हणतात स्पेस बिटवीन. झाली का स्पेस बिटवीन बरोबर. ही झाली चौथी व्हॅल्यू. फोर्थ व्हॅल्यू. पहिली व्हॅल्यू कोणती होती
सेकंड स्पेस बिटवीन. आता आपल्याला कसं हवंय, या चाइल्ड वनच्या लेफ्ट साईडला आणि चाइल्ड टूच्या राईट साईडला थोडी थोडी स्पेस हवी. तर यासाठी आपण एक प्रॉपर्टी यूज करणार आहे ज्याला म्हणतात स्पेस अराउंड. काय म्हणतात? स्पेस अराउंड. तर इथे काय होतं बघा, इथे स्पेस आणि ही स्पेस ही सेम आहे. ओके, परत या चाइल्डच्या अराउंड आणि ही स्पेस सेम. म्हणजे आपण कशी स्पेस क्रिएट केली, त्याच्या अराउंडला स्पेस क्रिएट केली. पण आता मला तसं नकोय, मला प्रत्येक एलिमेंट मध्ये इक्विव्हॅलंट स्पेस हवी. कशी स्पेस हवी आहे? इक्विव्हॅलंट. तर या केसमध्ये आपण यूज करणार स्पेस इव्हनली. कसं यूज करणार? तर काय समजलं आतापर्यंत आपल्याला? काय समजलंय की फ्लेक्स मध्ये जस्टिफाय कॉन्टेंट ही हॉरिझॉन्टल एलिमेंटच्या मुवमेंटसाठी यूज होतो. कसा यूज होतो? हॉरिझॉन्टल मुवमेंट. यामध्ये तुम्ही एलिमेंटला सेंटरला मुवमेंट करू शकताय. सर्व एलिमेंट यू कॅन जस्ट मूव टुवर्ड्स सेंटर और राइट और लेफ्ट और स्पेस बिटवीन और स्पेस इव्हनली और स्पेस अराउंड. पण मुवमेंट कशी होते? व्हेरी गुड. चला आता पॅरेंटची हाईट इन्क्रीज करून बघूया. तर पॅरेंटला मी हाईट देणार लाईक 500 पिक्सल. किती हाईट आहे? 500 पिक्सल. आतापर्यंत आपण जी मुवमेंट करत होतो ही कशी होती? हॉरिझॉन्टल होती. पण मला जर हीच मुवमेंट जर व्हर्टिकल करायची, म्हणजे कशी, हे सर्व एलिमेंट मला व्हर्टिकली बॉटमला आणायचे किंवा सेंटरला. मग जर आपल्याला सर्व एलिमेंटची मुवमेंट व्हर्टिकल करायची, कशी करायची मुवमेंट? तर अशा केसमध्ये आपण एक प्रॉपर्टी यूज करतो जिला म्हणतात अलाइन आयटम्स. काय प्रॉपर्टीचं नाव? अलाइन आयटम्स. आता तुम्हाला अलाइन आयटम कसं दिसतोय? स्टार्टला आहे का एंडला आहे? व्हेरी गुड. तर बाय आता अलाइन आयटम हा स्टार्टला आहे. ओके, तर हा फ्लेक्सच्या स्टार्टला आहे. कसा आहे तो? बट मला जर याला सेंटरला सेट करायचं आहे, सो वी विल हॅव फ्लेक्स, सॉरी वी विल हॅव सेंटर. कशी याची मुवमेंट? सेंटरला, व्हर्टिकल सेंटर. आता हे जर आपल्याला बॉटमला घ्यायचं असेल तर सॉरी फ्लेक्स. बघा आता इथेच खूप मुलं कन्फ्युज होतात. आता हे लक्षात कसं ठेवायचं, जिथे अलाइन हा वर्ड आला ते व्हर्टिकली काम करत, जिथे जस्टिफाय वर्ड आला तो हॉरिझॉन्टली काम. आणि खूप मोठ्या अक्षरात घ्या, जे मी आता सांगतोय हे डिफॉल्ट आहे. डिफॉल्ट. तर याचं जे बिहेवियर आहे हे डिफॉल्ट बिहेवियर. ओके, अलाइन आयटम्स मध्ये तीनच प्रॉपर्टी, सॉरी अलाइन आयटम्स मध्ये तीनच व्हॅल्यू. कोणते कोणते व्हॅल्यू आहे? स्टार्ट, बिटवीन, सॉरी स्टार्ट, सेंटर आणि एंड. पण जस्टिफाय कॉन्टेंट मध्ये किती व्हॅल्यूज आहे? सेंटर, स्टार्ट, अराउंड, बिटवीन आणि. जर तुम्हाला हे वर्ड प्रॉपरली समजले तर तुम्ही आता कोणत्याही प्रकारची डिझाईन करू शकता. या लेआउटचा यूज करून कशी पण डिझाईन क्रिएट करता. करायची डिझाईन आता करायची. तर मी आता स्टार्टिंगला हे जे डमी यूआय क्रिएट केला होता, असा यूआय क्रिएट करायचा का? करायचा. सेम असाच यूआय आपण क्रिएट करूया. ओके, रेडी सर्व?
So here, just I will create a file called as a flex example. And just I will create CSS. उद्या आपलं लेक्चर आहे हं. उद्या लेक्चर आहे. आणि हे लेक्चर 5:30 वाजेपर्यंत आहे. ठीक आहे. ओके फाईन. Back. So now let's understand the next. चला आता हा UI डिझाईन, पण मी ते कलर थोडे वेगळे यूज करेल कारण आपल्याकडे थोडे लिमिटेड कलर. ओके. Yes. So what I will do, the very first, we will just create a basic HTML. Doc type, HTML, head, title, and just I will say flex example. Okay. Then the next will be just I will say H1, just I will save it. आणि इथे आपण लिंक टॅग ऍड करू with the file CSS flex. युनिव्हर्सल सिलेक्टर कोणत्या दोन प्रॉपर्टी आहे? बॉर्डर बॉक्स, बॉक्स साइजिंग, आणि सेकंड ओके. तो आपण रिसेटिंग केली. The next is to check. So I will say body, background color as कोणताही कलर घेऊ शकता. And just I will say open with live. So black color इथे अप्लाय झालाय. It's working. Now सर्वात स्टार्टिंगला जे बॅकग्राऊंड दिसतोय तुम्हाला हे द बॅकग्राऊंड वन. ओके. सो सर्वात स्टार्टिंगला जे तुम्हाला हे बॅकग्राऊंड दिसतंय द बॅक वन. ओके. तर हे आपण क्रिएट करू. सो व्हॉट आय विल डू फॉर दिस, आय विल यूज अ एलिमेंट कॉल्ड एज अ मेन. आणि याला मी क्लास ऍड करेल. क्लास नेम विल बी ओके. लेट्स कॉपी इट, लेट्स गो टू द कोड, आणि इथे मी तो क्लास ऍड करेल. व्हॉट इज माय क्लास नेम? And I will say background color as pink. Very good. Background color as pink. But इथे डिफॉल्ट तो बॅकग्राऊंड कलर दिसतोय का? Now try to understand. माझी स्क्रीन तिकडे दिसते का? मग इकडे बघा. सो आता हे लक्ष द्यायचे, हे जे व्हाईट पेज तुम्हाला पूर्ण दिसतंय. ओके. लेट्स मेक इट ब्लॅक. हा जो ब्लॅक पोर्शन दिसतोय पूर्ण फ्रॉम दिस पॉइंट टू दिस पॉइंट, याला म्हणतात व्ह्यू पोर्ट. काय म्हणतात? व्ह्यू पोर्ट. व्ह्यू पोर्ट. हा जो व्ह्यू पोर्ट आहे हा हाईटचा व्ह्यू पोर्ट. कशाचा व्ह्यू पोर्ट आहे? हाईट. आणि व्हर्टिकलचे हॉरिझॉन्टलचे दिसतात तो विड्थचा व्ह्यू पोर्ट. कशाचा व्ह्यू पोर्ट आहे? विड्थ. सो इफ आय से दिस वन, हा झाला व्ह्यू पोर्ट हाईट. आणि व्ह्यू पोर्ट हाईट ही 0 पासून स्टार्ट होते तर मॅक्झिमम असते 100. आणि हा जो पोर्शन आहे हा काय
व्ह्यूपोर्ट विड्थ ती कशी असते 0 पासून तर 100 पर्यंत 0 पासून तर समजलंय बेटा समजलंय व्हेरी गुड. मग आता यासाठी पण आपल्याकडे 2 युनिट आहेत एक असतं व्ही डब्ल्यू आता दुसरं काय असेल व्हेरी गुड. मला सांगा जर इथे मला पूर्ण एरिया पिंकने जर कव्हर करायचा आहे तर मी इथे विड्थ 100% इथे येईल कारण विड्थला प्रॉब्लेम नाही पण हाईट तुम्ही 100% नाही देऊ शकता ते वर्क होत नाही हाईट पर्सेंटेज मध्ये डायरेक्टली काम करत नाही विड्थ काम करत ओके मग मला जर पूर्ण पोर्शन कव्हर करायचं आहे तर आपल्याला काय इथे यूज करावं लागेल 100 काय यूज करावं लागेल व्हीएच म्हणजे काय व्ह्यूपोर्ट लेट्स सेव्ह इट. आता मला जर हे हाफ हवंय तर किती व्हीएच यूज करावं लागेल समजतंय याचे ऍडव्हान्टेज असं आहे तुम्ही जर स्क्रीनची साईज कमी करत गेलात तर बघा जसा व्ह्यूपोर्ट कमी होईल तो 50च कव्हर करेल जसा इन्क्रीज होईल तो 50च कव्हर करेल ही पॉवर आहे व्ह्यूपोर्टची सो वी विल यूज 100 नाव द नेक्स्ट चला हेडर ऍड करू मग आता मला 3 पार्ट हवे हेडर नेक्स्ट कोणतं होतं आणि नंतर चला यांना क्लास देऊया हेडर फुटर सॉरी सेक्शन ओके तर मी याला म्हणेल मेन सेक्शन मी त्यानंतर क्लास ऍज अ हे तिन्ही पण आपण क्रिएट करू आता इथे जे आपण एक्झाम्पल घेतोय प्रत्येक एक्झाम्पलला आपल्याला हाईट ऍड करायला लागणार प्रत्येक एक्झाम्पल आपल्याला काय ऍड करावं लागेल हाईट पण रिअल वर्ल्ड मध्ये आपण डायरेक्टली हाईट ऍड करत नाही फक्त या एक्झाम्पल साठी कारण आपल्याकडे कॉन्टेंट आहे का आता नाही कॉन्टेंट नाही हाईट असेल का नसणार आहे म्हणून आपल्याला हाईट द्यावं लागतं तर इथे मी हे तिन्ही पण यूज करेन हेडर मेन सेक्शन आणि आता 100 व्हीएच पैकी आता बघा इथे विड्थ किती हवी आपल्याला 100% आणि याला मी बॅकग्राऊंड कलर देणार आहे लाईट लाईट ब्ल्यू विड्थ 100% देणार हाईट नाही सेम मी सेक्शनला पण करणार आय विल यूज अ बॅकग्राऊंड कलर ॲज लाईट ब्लॅक अरे लाईट ब्लॅक म्हणजे ग्रे कलर नाही हे भगवान कोणी लाईट ब्लॅक कलर ऑनलाईन मार्केटवर ठीक आहे आता बघा 100 व्हीएच आहे मग मी हाईट इथे सेट करतोय 30 व्हीएच काय हाईट किती व्हीएच फुटर पण मी 30 व्हीएच करतोय मग आता मला सांगा सेक्शन कितीचा असेल व्हेरी गुड आणि इथे जर मी 20-20 केला तर व्हेरी गुड नाव झाले ग्रेट चला अजून फुटर आणि हेडर कमी करूया थोडस सो मी इथे म्हणेन की 10-10
सेक्शन किती होणार आता? व्हेरी गुड. इथपर्यंत काही प्रॉब्लेम? परफेक्ट आहे. आता या सेक्शन मध्ये किती पार्ट हवे आपल्याला? इथे बघा, बघा हा सेक्शन होता तो. आता मी हे जो पार्ट झालाय ते मी डिलीट करेन. आता सांगा या सेक्शन मध्ये किती पार्ट आहे? किती आहे? 2. सो इथे आपण या सेक्शन मध्ये मी 2 सेक्शन क्लिक करेन. याला मी म्हणेल लेफ्ट सेक्शन. आणि सेकंड कोणतं? राईट सेक्शन. ओके, लेट्स कॉपी देम. आणि इथे मी बॉटमला ते क्रिएट करेल. आता इक्वली मला काय हवी? त्यांची विड्थ इक्वल हवी. तर मला सांगा आता इक्वल विड्थ म्हणजे किती देणार? सो इथे पण विड्थ ॲज अ 50% आणि इथे पण विड्थ ॲज अ 50%. बरोबर. चला याला बॅकग्राऊंड कलर देऊ. सांगा एक कलर, लाईट ब्लॅक सोडून. लाईट, अरे डार्क सांगा आता काहीतरी. हा, येलो. येलो. दुसरं सांगा आता. वॉलेट. ओके, आता इथे बघा, मला सांगा या सेक्शनला हाईट आहे का? किती हाईट आहे? किती आहे? 80 VH. मग मी जर याच्या पॅरेंटला जर चाइल्डला जर कोरिलेट केलं तर चाइल्ड साठी हाईट किती असेल? 100%. किती असेल? करायचे 100%. हाईट ॲज अ 100%. किती आहे? पण किती कलर दिसताय आता इथे? 2 दिसत आहेत. पण ती आपल्याला हवे तशी दिसताय का? नाही. सो व्हॉट वी कॅन डू, जस्ट आय विल से त्यांचा पॅरेंट कोण आहे? इथे बघा, मला सांगा या 2 पार्टचा पॅरेंट कोण आहे? कोण आहे? सो आय विल से डिस्प्ले ॲज अ फ्लेक्स. मला मागचा कलर दिसतोय का? नाही. मग मला त्या कलर जो कॉन्टेंट मी क्रिएट केलाय मला आतमधून त्याला स्पेस द्यायची. कोणाला? मेन सेक्शनला. तर काय यूज करणार मी? ॲज अ 10 पिक्सल. दिसतोय कलर? दिसतोय का? व्हेरी गुड. आता मला सांगा, तर म्हणजे आपला हा पार्ट पण कम्प्लीट झाला. आता कोणता राहिलाय? हा पण कम्प्लीट झाला. आता हा पार्ट राहिला. आता मला सांगा, आता कोण सांगेल की याचं स्ट्रक्चर कसं आहे? हर्षल सोडून, मनीष सोडून, आता एक असं लक्षात घ्यायचं. मला सांगा हॉरिझॉन्टल किती पार्टिशन दिसतात? तर पहिले हॉरिझॉन्टल पार्टिशन घ्यायचे. किती पार्टिशन आहे? मग चला याला 2 मध्ये डिवाइड करू. 2 पार्टिशन, बरोबर. सो मी इथे म्हणे की कोणत्या सेक्शन मध्ये हॉरिझॉन्टल पार्टिशन 2? सॉरी, राईट मध्ये, बरोबर. इथे मी म्हणेल सेक्शन 2 पार्टिशन, बरोबर ना. सो आय विल से क्लास. ओके, आणि याला मी नाव देईल पार्टिशन लेफ्ट आणि हा पार्टिशन. ओके, तर यांना क्रिएट करायचं का? आता बघा, आता इथे थोडी ट्रिक आहे. इथे तुम्हाला ते पार्टिशन तशी दिसत नाही, फक्त हा पार्टिशन दिसतोय. कोणता? ज्याला मी हायलाइट केलंय बघा, कलर चेंज करतोय. पण आता लेफ्ट पार्टिशन मध्ये व्हर्टिकल आहे का? पार्टिशन लेफ्ट मध्ये हा पूर्ण एक पकडा. इथे व्हर्टिकल पार्टिशन आहे का? हॉरिझॉन्टल आहे का? तर किती हॉरिझॉन्टल?
रोड. मग या लेफ्ट पार्टिशन मध्ये मला अजून 2 सेक्शन क्रिएट करावे लागेल आणि याला मी क्लास देईल. काय क्लास नेम आहे? पार्ट लेफ्ट टॉप आणि पार्ट लेफ्ट बॉटम. पार्ट लेफ्ट टॉप आणि पार्ट लेफ्ट. आता आपण पार्ट राईटला, आता मला हे बघा, आता हे पार्ट लेफ्ट आणि राईट कोणाचे चाइल्ड आहे? हे नेक्स्ट टू इच अदर हवे आपल्याला, हवे का नाही? इथे बघा, हे बघा, या दोघांचा एकच पॅरेंट आहे. आता आपण असं करूया, इनिशियल हे लेफ्ट आणि राईट आहे ना, हे नेक्स्ट टू इच अदर हवे का? येस. सो व्हॉट आय विल डू, आय विल से राईट सेक्शन डिस्प्ले ॲज अ, ओके. बट काय हवंय आपल्याला? हा जो राईट पार्ट आहे आणि लेफ्ट पार्ट आहे यांनी किती एरिया ऑक्युपाय केला पाहिजे? किती पर्सेंट? हाफ हाफ आहे. म्हणजे विड्थ किती हवी आहे? 50%. व्हेरी गुड. सो राईट पार्ट विड्थ विल बी 50% ऑफ पॅरेंट आणि लेफ्ट विल बी 50%. आणि हाईट किती आहे? इथे बघा, मला सांगा. हाईट 100%. व्हेरी गुड. दोघांची हाईट काय आहे? आणि हा पण 100%. आणि आता यांना बॅकग्राऊंड कलर देऊया. सगळा एक कलर सांगा. ग्रीन. झाले का क्रिएट? झाले ना? आता या सेक्शन मध्ये आपल्याला 2 बॉक्स हवे, बरोबर की नाही? आपला लेआउट बघा एकदा. आता हे झाले क्रिएट. मी याला म्हणेल बघा. सो दिस इज व्हॉट द सिनरी इज. आता हे 2 सेक्शन कोणत्या बॉक्स मध्ये आहे? बरोबर ना, लेफ्टला आहे. आपण क्रिएट केली का ते? हे बघा, 2 इथे कसे हवे ते? मग इथे फ्लेक्सची आवश्यकता नाही, कारण ते व्हर्टिकल तसे पण येणारच. सो व्हॉट वी कॅन से टू इट, जस्ट मला दोन्ही पण यांना सांगायचं की यांची विड्थ कशी असेल? 100%. बट हाईट कशी हवी? 50%. आणि इथे पण, कारण त्यांच्या पॅरेंटला कोरिलेट होत आहे ना. एकदम सिंपल. याच्या वडिलांना 1 भाऊ आणि याच्या आजोबांची 10 एकर शेती. आता याच्या वडिलांना किती एकर शेती मिळाली? का बरं? 50%. पण ज्ञानेश्वरच्या वडिलांना भाऊच नाही आणि 10 एकर शेती. आता याच्या वडिलांना किती शेती मिळेल? किती पर्सेंट? बरोबर. याच्या आजोबांना 1 एकर, 10 एकर. आता आपण पर्सेंटेज करू शकतो ना. आता हा याच्या वडिलांचा एकूण आहे. याच्या वडिलांना किती भेटली? 5 एकर. याला किती मिळणार? म्हणजे याच्या वडिलांना 50% भेटली. याला किती? समजलं? येतं का लक्षात? हा सिनेरिओ याच्यामध्ये. ओके. हा पर्सेंटेजचा रेशो. आता आपण सर्वात स्टार्टिंगला हाईट कावर घेतली होती? कारण पॅरेंटला हाईट हवी. तर ज्ञानेश्वरच्या आजोबांकडे जमीनच नाही तर सिंपल आहे ना. पर्सेंटेज तो भेटला 100%. अरे पण जर नाहीच आहे जमीन तर कशाचे 100%? म्हणून एक व्हॅल्यू द्यावा लागतो स्टार्टिंगला. समजलं का? समजलंय का? सो आता इथे मला सांगा, हाईट किती असणार आहे दोघांची? 1/50. तर इथे त्यामुळे आपण 50% दिले. सांगा आता 2 कलर. अरे ब्ल्यू घेतला का आपण? आणि दुसरा सांगा. हा,
आता ग्रे घेऊ. ब्राऊन घेतला रे. अँड नाव व्हॉट आय विल डू, बघा यांच्या पॅरेंटला पॅडिंग ऍड करूया 10 पिक्सल. ओके, केली 10 पिक्सल. किंवा याच्या अपोज या दोन्ही पण एलिमेंटला मी मार्जिन ऍड करेल, सराउंडिंग स्पेस 10 पिक्सलची. स्पेस क्रिएट झाली, पण तो आता पॅरेंटच्या वरती जातोय. वी डोंट वॉन्ट दॅट. सो जस्ट व्हॉट आय विल डू टू दिस, याची हाईट मी 10% ने कमी करेन. सो जस्ट आय विल से 40-40. एवढी करण्याची आवश्यकता नाही, पण ठीक आहे. नंतर मी तुम्हाला एक लॉजिक सांगेल की कसं कॅल्क्युलेट करायचं आहे. रिलॅक्स. सो आता मार्जिनच यूज करूया, कारण मी अजून एक्स्ट्रा प्रॉपर्टी घेतलेला नाहीये. सो वी विल यूज अ पॅडिंग ओनली ओनली. ओके, हा. नाव ऑल्सो व्हॉट आय विल डू, इथे जो राईट सेक्शन आहे याला पण मी पॅडिंग ऍड करेन. ओके, व्हॉट आय विल डू, जस्ट आय विल ऍड पॅडिंग. आणि आता हा ब्राऊन बघा, आपल्या युआय मध्ये हा ब्राऊन होता का स्टार्टिंगला, मला सांगा. बघा डिझाईन कशी होती आपली पूर्वीची, ते बघा एकदा. तर मला सांगा, या दोन सेक्शन जे होते यांच्या बॅकग्राऊंडला पॅरेंट आहे का? अरे पण कलर आहे का इथे? नाहीये. सो व्हॉट वी कॅन डू, जस्ट आय विल से, हा जो राईट लेफ्ट पार्ट होता याचा ब्राऊन बॅकग्राऊंड कलर मी कमिट केला. नाव इट विल लुक समथिंग लाईक दिस. आता मला ती पॅडिंग पण नको. सो व्हॉट आय विल डू, जस्ट आय विल सेव्ह दिस वन ऑल्सो. ओके, सो हियर जस्ट आय विल से की इथे मार्जिन बॉटम 10 पिक्सल. ओके, and let's reduce a bit height, or just I will say a padding of 10 pixel. No. So we will keep it as is. नंतर आपण त्याला manipulate करू. So this is what your UI will look. Okay, तर जर मी पॅडिंग ऍड केली नसती तर एक प्रॉपर बॉक्स क्रिएट झाला असता. आणि नॉर्मली वेबसाईट ही जी आहे ही थोडी अशी दिसते. सो आता हीच वेबसाईट फेअर मध्ये कशी दिसणार आहे, तर ती अशी दिसते. यू विल हॅव अ हेडर, then this there will be a footer, त्यानंतर हा सेक्शन असा असेल, त्याच्या आतमध्ये दोन पार्ट्स आहेत. आणि असाच आपला युआय दिसतोय जर मी पॅडिंग रिमूव्ह केली. हा झाला लेआउट, पण या लेआउटच्या मागे हा असा सेगमेंट असतो. दिस इज व्हॉट युअर फायनल आउटपुट विल बी. फक्त फ्लेक्स यूज केलाय आपण, आणि हाईट आणि विड्थ यूज केली, आणि काही पॅडिंग यूज केली, एक्स्ट्रा काही यूज केला का? म्हणजे जर तुम्हाला फ्लेक्सचा युआय प्रॉपर समजला तर तुम्ही कशा पण प्रकारे डिझाईन करू शकता. आता हे एका दिवसात समजत नाही, याला प्रॅक्टिस हवी असते. तर उद्या आपण मेनू, सेक्शन्स आणि फुटर क्रिएट करणार. ओके, तर सर्वांनी हा लेआउट आज क्रिएट करायचा. मी ग्रुपवरती सीएसएसच्या असाइनमेंट नाही दिले, आता मी लेआउटच्या असाइनमेंट त्या बघून तशा क्रिएट करण्याचा प्रयत्न करायचा. पण मॅजिक बघायचं, सर्वात आधी चेक करायचं की व्हर्टिकल सेक्शन किती, नंतर हॉरिझॉन्टल बघायचे. ओके, समजलंय? मी परत उद्या एक्सप्लेन करेल, अजून एक लेआउट एक्झाम्पल. क्लिअर आहे बेटा? डिझाईन करशील? हा व्हिडिओ अपलोड करतो. व्हिडिओ अपलोड
हा कोड गिटअप वरती मी अप करतो. ओके. सो जस्ट ग्रुपवरती पिंग करा व्हिडिओसाठी. आणि जी बॅच 2 आहे त्या बॅच 2 ची जी प्लेलिस्ट आहे तिला सध्या फॉलो करा. नंतर मग ती आपण आता एकदा तुमचं ते उद्याचं लेक्चर झालं त्यानंतर मग आपण जी जुनी बॅचची प्लेलिस्ट होती त्यावरतीच व्हिडिओ अपलोड करणार. ओके. सो एव्हरीवन इज क्लिअर. सॉरी गॅप द्यायला आपण मार्च म्हणजे ते आपण उद्या बघूया डिझाईन मध्ये ते अजून क्लिअर समजतं.